नमस्कार मित्रांनो, तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी झाली असल्यास तुम्हाला महाराष्ट्र शासनामार्फत 2619 जागेसाठी एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला उद्योग निरीक्षक असेल, तांत्रिक सहाय्यक असेल, कर सहाय्यक असेल, RTO असेल किंवा लिपिक टंकलेखन यासारखी महत्त्वाची पदे देखील तुम्हाला भरली जाणार आहेत. हा फॉर्म मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन स्वरूपाचा फॉर्म देखील भरायचा आहे. बाकी व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती पाहिला चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. हा चढा सुरू करूया. तरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत महाराष्ट्र लोकसेवा यांच्या मार्फत जर पाहिलं तर महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला 2619 जागेसाठी पद भरती असणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दिनांक 27 सप्टेंबर 2026 पासून तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने एडगेनी तुम्हाला घेण्यात येणार आहे. म्हणजे CBT मार्फत तुम्हाला जी की पूर्व परीक्षा असते ती एडगेनी ऑनलाईन पद्धतीने असणार. त्यासाठी ज्या जागा असतात त्या 2619 जागा असणार आहेत. त्यासाठी उद्योग निरीक्षणासाठी 9 जागा असणार आहेत, तांत्रिक सहाय्यसाठी 3 जागा आहेत, कर सहाय्यकसाठी 282 जागा आहेत. त्याचबरोबर मोटर वाहन निरीक्षक म्हणजे RTO ज्याला म्हणतो त्यासाठी 461 जागा आहेत आणि लिपिक टंकलेखनासाठी 1864 अशा 2619 जागेसाठी तुम्हाला गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा असणार आहे. आता यासाठी विचार ज्या जागा असतात त्यासाठी ऑनलाईन पद्धती अर्ज जर पहिला तर तुम्ही पाहू शकता. ऑनलाईन अर्ज 27 जून पासून ते 17 जुलै पर्यंत तुम्हाला हा अर्ज भरता येणार आहे. ऑनलाईन पद्धतीने पेमेंट जर पहिलं तर 17 जुलै पर्यंत असणार आहे. भारतीय स्टेट बँकेमध्ये चलन बघितलं तर तुम्हाला 19 जुलैपर्यंत तुम्ही भरू शकता. चलनाद्वारे इतर बँकेमध्ये जर बघितलं तर तुम्हाला 20 जुलैपर्यंत तुम्ही हे चलन भरू शकता. आता मित्रांनो ह्यासाठी जागा असतात त्यामध्ये ते आरक्षण आहे, त्यामध्ये EWS आरक्षण आहेत. आता यामध्ये EWS आरक्षणाचं जर पहिलं तर 26-27 ह्या कालखंडातीलच तुम्हाला EWS चे प्रमाणपत्र हे सुद्धा घेऊन अपलोड करायचं आहे. त्याचबरोबर ज्यांचं NCL आहे नॉन क्रिमिनल म्हणजे जर पहिलं तर UR असेल, EWS असेल किंवा ओपन आणि SC आणि ST चे विद्यार्थी सोड इतर म्हणजे VGNT, NTB, NTC, SBC, OBC आणि SCBC हे कॅटेगरी असतात. त्यामध्ये जर पहिलं तर तुम्हाला 2026-27 ह्या उन्नत वर्षामधीलच तुम्हाला NCL या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे. नसेल तर तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट ओपनमध्ये अर्ज भरू शकता. यामध्ये मित्रांनो ही गट क संवर्गातील पदभार असल्यामुळे गट क संवर्गातील जे आरक्षण असतात ते सगळे आरक्षण विहित असणार आहेत. यामध्ये खेळाडूंचं आरक्षण आहे, दिव्यांगाचं आरक्षण आहे, अनाथांचं आरक्षण आहे, मायसैनिक आरक्षण आहेत, प्रकल्पग्रस्त आरक्षण आहेत, भूकंपग्रस्त आरक्षण आहेत, अंशकालीन पदवीधर एवढे आरक्षण तुम्हाला असणार आहेत. त्याचबरोबर जर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व अंशकालीन पदवीधर आरक्षण असलेले आरक्षण सोयी सवलती मुंबई क्षेत्राबाह्य शासकीय कार्यालयात लागू आहेत अशा स्वरूपाची या ठिकाणी तुम्हाला नोट असणार आहे. त्यासाठी वेतन जर पाहिलं तर यामध्ये पहिली पोस्ट आहेत उद्योग निरीक्षकसाठी S13 मध्ये पे स्केल असणार आहेत. हे पे स्केल जर पाहिलं तर 25,400 ते 1,12,400 दरम्यान असणार आहेत. पुढची पोस्ट तांत्रिक सहाय्यक जर S10 मध्ये पे स्केल असणार आहेत. 19,200 ते 92,300 दरम्यान पे स्केल असणार आहेत. त्याचबरोबर गट कर सहाय्यकसाठी जर पाहिलं तर तुम्हाला S8 मध्ये पे स्केल असणार आहेत. 25,500 ते 81,100 दरम्यान पे स्केल असणार आहेत. पुढचा तो लिपिक टंकलेखनसाठी S6 मध्ये पे स्केल असणार आहेत. 19,200 ते 63,200 दरम्यान पे स्केल असणार आहेत. त्याचबरोबर पुढचा तो सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक यासाठी जर पाहिलं तर S14 मध्ये 2,700 ते 1,22,800 दरम्यान प्लस इतर 32 सुद्धा तुम्हाला अशा स्वरूपात जी वेतन श्रेणी असणार आहे. आता ह्यासाठी मिळतात सर्वात महत्त्वाची गोष्ट पात्रता. ह्यासाठी पहिल्यांदा भारतीय नागरिकत्व असणं आवश्यक राहणार. वयोमर्यादा जर पाहिलं तर 1 ऑक्टोबर 2026 रोजी वयोमर्यादा असणार आहे. त्यामध्ये उद्योग निरीक्षणासाठी जर पाहिलं तर 19 वर्षापासून ते तुम्ही ओपनसाठी 38 वर्षापर्यंत तुम्ही हा अर्ज करताय. मागासवर्गासाठी 83 वर्ष तुम्ही हा अर्ज भरता येणार आहे. त्याचबरोबर राहिलेले इतर पोस्टमध्ये जर पाहिलं तर तंत्र सहाय्यक, कर सहाय्यक, लिपिक आणि मोटर वाहन ह्यासाठी 19 वर्षापर्यंत तुम्ही हा अर्ज करायचा आहे. आणि कर सहाय्यकसाठी फक्त 18 वर्षापर्यंतच्या विद्यार्थी त्यापुढे हा अर्ज भरू शकतात. त्याचबरोबर जास्तीत जास्त वय जर पाहिलं तर तुम्हाला सर्व पदासाठी 38 वर्षापर्यंत तुम्ही हा अर्ज भरायचा आहे. आणि कास्ट असेल तर तुम्ही 83 वर्ष तुम्ही हा अर्ज भरू शकतात. त्याचबरोबर खेळाडू असेल
तरी सुद्धा तुम्ही 63 वर्ष तुम्ही हेडिंगने अर्ज भरायचा आहे. माजी सैनिकांसाठी जर बघितलं तर 38+3 वर्ष परत तुम्ही हा अर्ज भरायचा आहे. ओपनमध्ये असेल, कास्टमध्ये असेल तर 63 वर्ष प्लस तुम्ही 3 वर्षामध्ये तुम्ही हेडिंग हा अर्ज भरायचा आहे. दिव्यांगासाठीच बघितलं तर तुम्ही 25 वर्षापर्यंत तुम्ही हेडिंग हा अर्ज भरता येणार आहे. भूकंपग्रस्त बघितलं तर 25 वर्ष आणि अंशकारी पदवीधर बघितलं तर तुम्हाला 55 वर्षापर्यंतच तुम्हाला या ठिकाणी गट क याची तुम्ही हा अर्ज भरता येणार. त्याचबरोबर शैक्षणिक अर्हता जर बघितलं तर शैक्षणिक अर्हता असणार आहेत. उद्योग निरीक्षक ह्यासाठी हे पद वगळता इतर जे राहिलेले सर्व पदासाठी कोणत्याही शिक्षकाची पदवी चालू शकतात. उद्योग निरीक्षकासाठी जर बघितलं तर तुम्हाला स्थापत्य सिव्हिल इंजिनियर म्हणून डिग्री लागणार आहे. त्याचबरोबर जे RTO पोस्ट आहेत त्यामध्ये सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकसाठी असणार आहे. त्यासाठी तुम्हाला 10वी किंवा 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्यासाठी जर बघितलं तर ऑटोमोबाईल इंजिनियर किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग लागणार आहेत. त्यासाठी 3 वर्षाचा जे डिप्लोमा कोर्स असतो तो सुद्धा तुम्हाला लागणार आहे. किंवा जर डिग्री असेल तर मेकॅनिकल डिग्रीमध्ये सुद्धा लागणार आहे. त्यामध्ये जर बघितले तर जे इंजिनिअरची डिग्री असतात त्यामध्ये प्रोडक्शन इंजिनियर, टूल मेकॅनिक, फॅब्रिकेशन, डिप्लोमा असेल, प्लॅन्ट मेट्रोलॉजिकल असेल, मेकॅनिकल असेल, डिग्री ऑटोमोबाईल प्रोडक्शन, इंडस्ट्रियल वगैरे जे ट्रेड असतात ते सुद्धा तुमचं चालू शकतं. त्याचबरोबर आता या ठिकाणी मराठी भाषेचं नॉलेज सुद्धा तुम्हाला असणार आहे. यामध्ये सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक ह्या पदासाठी अनुभव सुद्धा तुमचा असणार आहे. त्यामध्ये जे तुमचं RTOचं लायसन असतं ते सुद्धा म्हणजे ड्रायव्हिंग लायसन असणं आवश्यक असणार आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला फिजिकल असणार आहेत. पुरुषासाठी असणार आहेत 163 सेंटीमीटर हाईट, चेस्ट असणार आहे 79 फुगस 5 सेंटीमीटर असणार आहेत. महिलांसाठी जर बघितलं तर 155 सेंटीमीटर हाईट असणार आहेत. वजन जर बघितलं तर 45 किलोग्राम तुम्हाला असणार आहे. त्याचबरोबर लिपिक टंकलेखनसाठी जर बघितलं तर आणि कर सहाय्यकसाठी जे स्किल असतात त्यामध्ये कर सहाय्यकसाठी असणार आहेत मराठी 30 आणि इंग्रजी 40 टायपिंग हे दोन्ही कंपल्सरी असणार आहेत. लिपिकसाठी जर बघितलं तर तुम्हाला मराठी 30 असेल तरी चालू शकतात आणि इंग्रजी 40 असेल तरी सुद्धा तुम्ही चालू शकता किंवा दोन्ही जर असेल तरी सुद्धा चालू शकतं. त्याचबरोबर यामध्ये मित्रांनो तुम्हाला लिपिक टंकलेखनसाठी मित्रांनो एक नोट आहे. त्यामध्ये जर बघितलं तर जर तुमचं निवड झाली तर तुम्हाला इंग्रजी 30 झाला असेल तर तुम्हाला 40 टायपिंग हे तुम्हाला 4 वर्षामध्ये तुम्हाला पूर्ण करून द्यायचं आहे. आणि जर मित्रांनो तुम्हाला लिपिक टंकलेखनसाठी जर बघितलं तर तुम्हाला 4 वर्षामध्ये जर तुमचं कुठलं तर एक टायपिंग पूर्ण झालं असेल म्हणजे जर इंग्रजी 40 टायपिंग पूर्ण झालं असेल तर तुम्हाला जे मराठी टायपिंग असेल तर ते सुद्धा तुम्हाला 4 वर्षामध्ये पूर्ण करायचं आहे. तसेच शैक्षणिक अर्हता तुम्ही पाहू शकता प्री आणि मेन्स अशा 2 स्टेजमध्ये तुमची निवड प्रक्रिया असणार आहे. त्याचबरोबर लिपिक टंकलेखनसाठी जर बघितलं तर तुम्हाला प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि अंशकालीसाठी जर 2 वर्षाचा ज्यांना टायपिंग सर्टिफिकेट नाही अशा उमेदवारांसाठी सूट असणार आहे. त्याचबरोबर लिपिक टंकलेखनसाठी जर बघितलं तर जे उमेदवार दिव्यांग असतील त्यांना सुद्धा तुम्हाला जे 2 वर्षामध्ये टायपिंग करणं सूट असणार आहे. त्यामध्ये जर बघितलं तर निवड प्रक्रिया असणार आहे. तुम्हाला सरसेवा यामध्ये निवड प्रकार जर बघितलं तर तुम्हाला जाहिराती नमूद अर्हता व पात्रतेविषयी तुम्हाला या ठिकाणी यामध्ये मित्रांनो परीक्षेचे टप्पे जर बघितले तर परीक्षेचे टप्पे असणार आहेत. यामध्ये ते 5ही पोस्टसाठी संयुक्त पूर्व परीक्षा असणार आहेत. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जर बघितले मुख्य परीक्षा असणार आहेत. मुख्य परीक्षा जर बघितले तर तुम्हाला पहिले 4 स्टेपमध्ये उद्योग निरीक्षक असेल, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक आणि लिपिक संयुक्त पूर्व परीक्षा असणार आहेत. आणि मोटर वाहनासाठी सेपरेटली मुख्य परीक्षा असणार आहेत. संयुक्त पुरुष परीक्षा जर बघितलं 100 गुणाचे असणार आहेत. जे की CBT मार्फत तुम्हाला या वर्षीच कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहेत. आणि संयुक्त मुख्य परीक्षा जर बघितलं तर तुम्हाला हे पहिले 4 विभाग असतात त्यासाठी 400 गुण असणार आहेत. आणि मोटर वाहनासाठी तुम्हाला 300 गुणाची लेखी परीक्षा संयुक्त पुरुष परीक्षा असणार आहेत. आता मित्रांनो या पहिल्यांदा तुम्हाला कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम घेण्यात आहे. त्यामध्ये तर पहिले एकापेक्षा जास्त सत्रामध्ये तुमची कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे. त्यामध्ये जर बघितलं तर नॉर्मलायझेशनची प्रोसेस सुद्धा असणार आहेत. आणि प्रस्तुत परीक्षा सर्व सत्रामध्ये पूर्ण झाल्यानंतरच तुमची आन्सर की देण्यात येणार आहे. त्याचबरोबर रिस्पॉन्स शीट असते ती सुद्धा तुमच्या लॉग इन वरती तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. म्हणजे जर बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी जी पूर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने असणार आहेत आणि यामध्ये नॉर्मलायझेशन सुद्धा तुम्हाला असणार आहे. आणि या ठिकाणी पूर्व परीक्षा झाल्यानंतर तुमची मुख्य परीक्षा तुमची क्रायटेरिया वाईज तुमचं जे आरक्षण असेल त्यानुसार तुमची जेवढा स्कोर झाला असेल त्यानुसार तुम्हाला असणार आहे. त्याचबरोबर पुरुष परीक्षेसाठी अर्ज करण्याची पद्धत जर बघितली तर तुम्हाला पहिल्यांदा प्रोफाईल क्रिएट करायचं आहे. त्याचबरोबर KYC सुद्धा करायचे आहेत, ॲड्रेस वगैरे सगळं टाकायचे आहेत आणि काही डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला अपलोड करायचे आहेत. यामध्ये जर बघितलं तर पात्र दिव्यांग असेल, माजी सैनिक, खेळाडू वगैरे असेल, अनाथ, अंशकालीन पदवीधर, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त,
त्याचबरोबर अराखीव महिला, दिव्यांग, माजी सैनिक, पदव्युत्तर पदवी वगैरे जे आरक्षण असतात त्यासाठी हे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. त्यामध्ये PDF फॉर्मॅटमध्ये 50 ते 500 KBच्या तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. आता परीक्षा फी जर बोलले तर तुम्हाला परीक्षा फी असणार आहेत. पुरुष परीक्षेसाठी ओपनसाठी 394 असणार आहेत, कास्टसाठी 294 आणि माजी सैनिकासाठी 400 रुपये फी असणार आहेत. मुख्य परीक्षेसाठी जर बोलले तर ओपनसाठी 544 रुपये फी आहे, मागासवर्गासाठी 344 आहेत आणि माजी सैनिकासाठी फक्त 400 रुपये तुम्हाला फी असणार आहेत. ही फी मित्रांनो जर बोलले नॉन रिफंड असणार आहेत. ही फी मित्रांनो सबमिट केल्यानंतर तुम्हाला पे नाव बटनवर क्लिक करून तुम्ही फी भरू शकतात. ही फी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI तुम्ही ही फी भरू शकता. आता मित्रांनो ह्या जागा असतात, ह्या जागा जर बोलल्या तर तुम्हाला 2619 जागेसाठी पदभरती आहे. त्यासाठी जे संवर्ग असतात त्या संवर्गाचा तपशील सुद्धा देण्यात आला आहे. त्यामध्ये पहिला आहे तो उद्योग निरीक्षकासाठी एकूण 9 जागा आहे. ह्यामध्ये मित्रांनो जे आरक्षण असणार त्यामध्ये आरक्षणानुसार जागा असणार आहेत. ह्यासाठी अनुजाती, जमाती, विजा, भजब, भजक, भजड, इमावा, SCBC, EWS ओपन आरक्षण सगळं आरक्षण असणार आहे. त्याचबरोबर इतर आरक्षण असणार आहेत. सर्वसाधारण, महिला, खेळाडू आहेत, माजी सैनिक, दिव्यांग आणि अनाथांचं आरक्षण असणार. पुढचा तो तांत्रिकसाठी 3 जागा असणार आहेत. मोटर वाहन व निरीक्षकसाठी जर बोलले तर गट कशी पोस्ट असणार आहे 461 जागांसाठी पदभरती असणार आहे. तुम्ही तुमच्या ज्या कास्ट वाईज तुम्ही आरक्षण पाहू शकतात. त्याचबरोबर कड साय गट क ह्यासाठी 282 जागा तुम्ही तुमच्या जे कास्ट वाईज आणि आरक्षण वाईज सुद्धा जागा पाहू शकता. पुढचा तो पोस्ट म्हणजे सर्वात पोस्ट सगळ्यात जास्त जागा 1864 जागा असणार आहेत. त्यासाठी लिपिक टंकलेखन संवर्ग असणार आहे. त्यामध्ये सामान्य प्रशासन विभाग यांच्या अंतर्गत 243 जागा आहेत. असे जे वेगवेगळे विभाग असतात त्या वेगवेगळ्या विभागानुसार तुम्हाला ज्या जागा असतात त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी जी जाहिरात आहे ती जाहिरात संपूर्ण योग्य वाचणं अनिवार्य असणार आहे. आता जर जाहिरात पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तेथे या ठिकाणी जाहिरात आणि सगळे लाईव्ह अपडेट्स तुम्हाला पाहता येणार आहे. ओके, तर तुम्ही तुम्हाला MPSC मार्फत गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा व्हिडिओचा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.